हे बघा गाडीची हालत बघा तुम्ही. तिघं पडलो, लागलं नाही कोणाला, हे चांगलं झालं. हाय फ्रेंड्स, आज आम्ही चाललोय परत फिरायला आणि आज चाललोय जिंदगी आमची विचित्र झाली झालेली आहे म्हणून आम्ही चाललोय विचित्र आम्ही चाललोय विचित्र गड म्हणजेच रोहिडा किल्ल्यावरती. आणि रोहिडा किल्ला बोर तालुक्यात आहे आणि आम्ही तिघच चाललोय. आज परत अर्धा तास उशीर झाला कारण आता कुठं बोलतोय आपण, पुण्याला पोहोचलो मुंबईतून. कमीत कमी 8 किलोमीटर आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हा खतरनाक क्लिप आला रे. अरे खड्ड्यातून कसं पडू नये का. पाडायचे नको धंदे करू. हे बघा एवढं चढावरती गाडी आणता येते, ही पाय वाटे. हे बघा गाडीची हालत बघा तुम्ही. तिघं पडलो, लागलं नाही कोणाला, हे चांगलं झालं. अजून थोडीशी स्पीड मध्ये असते ना मस्त, मग एकदम पडलं तुला लागेल. काळी जुबान काळी जुबान. गाडी उभी करा रे. कळायचंय की पन्नीचा कोड पुढं तिथं ते आहे. म्हणजे अचानक भयानक विचित्र आमच्या सोबत जे काय झाले आता विचित्रपणे झाले आमच्या सोबत. तर आता चढावं लागणार आहे खूप. ते काय नाही, तुम्ही बघू शकता. आता आम्ही इथं आहे या दुसऱ्या डोंगरावरती आहे. त्या डोंगरावरती आम्हाला एवढा वर चढायचंय आणि आता टाइम किती झालाय 3:30. आमचं आज होणार आहे की नाही हे माहिती नाही, पण आपण प्रयत्न करू शकतो. तर चलो थोड्या वेळातच निघू. 3 वाजता घर चढा घेतला, 3-5 मिनिटांनी बसलो. तर आता आपण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. चालत खूप जमलोय. थोडा बसते इधर तर आ गए, इधर तक आ गए और अब ऊपर जाने वाले है, जाणार आहे वरती. तर भेटू अर्ध्या रस्त्यात. तर आपण आलेलो आहोत पाठीपाशी. हा कर. आणि व्ह्यू बघा. अजून आम्हाला वर चढायचंय आणि आम्ही ती घरं दिसतात ना खालची, तिकडून चढायला सुरू केलंय. तिथपर्यंत पोहोचलोय. चला व्ह्यू बघा. आणि पण कोणी ऐकर हे बघा आता कसली खतरनाक चढ आहे. चालू केलं आता या चढावरती आम्ही चालतोय. चला रे. हे बघा खूप खतरनाक आहे इथं चढ. तर खूप रिस्की गड आहे हा, रिस्की. हे बघा खाली बघा तुम्ही. हे बघा. चला आता वर जाऊया. या सिनेमॅटिक घ्यायचं. इकडे आलो. जिंकलं आलोय त्याचा. यस. ये क्या तमाशा लगा रखा है तूने? ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? मग पहिला दरवाजा म्हणजे हा गणेश दरवाजा. एंट्री केली गणेश दरवाजाच्या, एक बाजूला गणपतीचं मंदिर आहे. एकूण गडाला 3 दरवाजे आहेत. हा दुसरा दरवाजा आहे. 6 दरवाजा सेम. तर हे बघू शकता, टॉर्च लावून एक व्हिडिओ काढली. खूप पाणी आहे यात. हा वर दरवाजा दिसतोय तो 3रा आणि मेन दरवाजा. आणि आम्ही गडाच्या टोकावर पोहोचलोय. म्हणजे आता इथून आता धुका दिसायला लागले आणि पूर्ण आता धुका दिसतंय. धुका पत्ते बुरुज. त्या बुरुजाचं नाव आहे. चला बुरुजावर पहिले जाऊ. एकूण गडाला 6 बुरुज आहेत. 3 या साईडला 3 त्या साईडला. त्यापैकी एक हे बुरुज म्हणजे फत्ते बुरुज. आणि नियोजन बघा, या बुरुज
आणि त्याच्या खालीच खालच्या बाजूला पाण्याची टाकी काढली आहे. म्हणजे आर्किटेक्ट बघू शकता तुम्ही गडाचं. हा गडाचा दरवाजा आहे आणि बघू शकता हनुमान मंदिरात आलेलो आहे आणि आपण आतमध्ये जाऊया. तेच म्हणलं खाली गणपतीचं मंदिर असल्यावरती गडावरती गणपती आणि हनुमानाचं मंदिर असतंच. मंदिरात जाऊ आणि मंदिर तोडीच्या दगडात बांधलेलं मंदिर आहे. नवीन बांधकाम दिसतंय. सुंदर मूर्ती आहे. आणि पुढचा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू दाखवतो तुम्हाला एक आलंय ना. हो, तर तुम्ही आता व्ह्यू पाहू शकता. व्ह्यू पहा. हा पण बुरुज आहे. बुरुजाच्या वरती चढलाय. हे बुरुजाच्या वर चढलं आणि खाली काहीच दिसत नाही. सगळं धुकं आहे. आणि आम्ही वारे आम्ही तिकडून चालत आलोय. मस्त निसर्ग आहे. हे दोघं पुढे चालतात येत. आणि गडाचा इतिहास सांगतो. गड म्हणजे ह्याचं नाव रोहिडेश्वर आणि नंतर उर्फ विचित्रगड. गड हा यादव कालाचा गड आहे. यादवकालीन गड आहे. नंतर तो आदिलशाहीत आला. आदिलशाहींनी या गडावर राज्य केलं. नंतर छत्रपती शिवाजी महाराज भोर तालुका म्हणल्यानंतर कान्होजी हाती आला. भोर तालुका शिवरायांच्या आपल्या स्वराज्यात हा गड आला. आणि गड आल्यानंतर जेव्हा 1666 जेव्हा मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत तह झाला तेव्हा हा गड सुद्धा तहात गेला. पण 1670 शिवाजी महाराजांनी परत झुंजा देऊन आणि भोर तालुक्यातून चांगले सरदार व मावे त्यांच्या साथीला घेऊन हा गड परत काबीज केला. आणि या गडावरती परत भगवा फडकवला. आलं पाहिजे का या गडावरती नक्कीच. म्हणजे ज्यांना वाटत ना रायगडच ना. कुठल्या गडावर गेलता? हा, ज्यांना वाटत ना मी रायगड राईड केलाय आणि रायगड माझ्यासाठी काहीच नाही. तुम्ही कृपया करून या गडावर या. अजून पर्यटक पण आलेले. आमच्या मागे होते, खूप मागे होते, पण आम्ही खूप वेळ टाइमपास केला आणि पटापट गड चढून वर आले. कुठून आला दादा? पुण्यावरून आलोय का? सकाळी निघाला होता का? हा, शिरवाईवरून आलेले आहेत. म्हणजे पुण्यात राहणार आहे, शिरवाईवरून आलेले आहेत. तर सांभाळून या. आला होता तर आता पुढे गेला भेटू. स्पॉट दाखवूया. तर बघू शकता दम लागल्यामुळे मित्र झोपलेला आहे. दम लागल्यामुळे नाही, हे टिकटॉक बनवलं इथं वॉकिंगच्या म्हणून मी थांबलोय. टिकटॉक बनवणार आहे. हे बघू शकता टिकटॉक क्रिएटर. इकडे ते आता माहिती पडली की केंद्रगड याच्यापेक्षा उंच आहे. त्या दिवशी आम्ही केंद्रगडाला गेलो तर ते किती आहे फीट? 4270 किलोमीटर. आणि 3600. पण तो चढताना एवढी काय वाटलं नाही. आता हा बुरुज बघितला. आता सगळ्यात लास्टच्या बुरुजावर ओम इकडे फिरा थोडा. लास्ट आणि आता मला साफ दिसला. पण गडावरती आपल्या कुठल्याही प्राणी पशु पक्ष्यांना जखम किंवा त्रास झाला नाही पाहिजे. त्यांना सुद्धा जीवन आहे, आपला सुद्धा जीवन आहे. ते म्हटले नाद करतोस काय पण यायचं आहे ना. तर आपण एका टाकीपाशी आलेलो आहोत. तर टाकी तुम्हाला दाखवतो. टाकी खूप खोल असेल माझ्या अंदाजे. तर आपण आता टाकीच्या किनारे आलो. तर टाकी बघू शकता. हे बघू शकता म्हणजे टाकी. तुम्ही बघितलं तर गड एवढा काही मोठा नाही. 6 बुरुज आहेत. पण एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत आम्ही 3 टाक्या बघितल्या. किती? 3 टाक्या बघितल्या. म्हणजे पाण्यासाठी तर नियोजन बघा गडावरती. 3 टाक्या द्यायचं पाणी पुढे कसं जाणार? खाली उतरू की तिथं? तिथे गवत नाही, पाणी इथे नाही गवत आहे. तिथं पण टाकी तिथं मस्त आहे. प्यायला आहे का? हो, पाणी प्यायला. चला आता त्याला म्हणतात पुढं पाणी आहे. चला पुढं पाणी त्याला. तर चला. खूप खोल आहे.
तिथे जायला परत वरती यायला जागा आहे का? तर आपण आता पाणी उतरायला पाणी प्यायला उतरतोय. तुझा पाणी अरे जाऊ दे, फोन गेला तर गेला. डायरेक्ट पोवाय उडी टाकू. तर उतरलोय आपण आता खाली. थंड पाणी आहे ना, तृप्त झालं मन. म्हणजे एवढं गड चढलो आम्ही, पण आता एवढं थंड पाणी पण असं वाटतंय, मस्त वाटतंय आता. अरे वय म्हणजे मग आता तिथं मागे पाणी पिलो, एकदम थंडगार पाणी होतं. समुद्राचं पाणी एवढं तुप्त होतं ना, आम्ही चौघात उतरलो खाली, वन चाला नाही. कभी आओ विचित्रगड. तर आपण आता आलोय वरती. आपण सगळे बुरुज बघितले, आता अख्खा गड बघितलाय. काय राहिलं अजून बघायचं? आता भांडी राहिलेली जुन्या काळातली आहेत. तिथं पुढं बघू आता. चला, जुन्या भांड्यांचे अवशेष जुन्या भांड्याचे अवशेष पाठी दाखवा. दाखवली, बघू शकता तुम्ही जवळून. तर आता आपण भांडी बघितलेले आहेत, तर आपण मंदिराचे दर्शन करूया. गडाचे रक्षक म्हणजे रोहिड मल्ल भैरवनाथाचं मंदिर. हे भैरवनाथाचे मंदिर आहे. चावीच नाहीये, आपल्याला दर्शन नाही भेटू शकत. कॅमेरा चालू असेल तर चावी कुठे आहे, मालक कुठे आहे, चावी गड रक्षक कुठे आहे, चावी किधर आहे भाई, चावी. चालू सगळी माहिती आहे गडाची. आता निघायची तयारी केली आहे. ओम जायचं जायचं. आता अंधार पडत चाललाय. फक्त एवढंच होतं की मंदिर बंद होतं. एवढी एकच अपेक्षा होती, मंदिर बघायचं होतं. मंदिर बघायचं होतं, त्यासाठी आम्ही आता फिरून आलो खूप, पण मंदिर बंद होतं. काय माहित काय होतं, इथं लिहिलं असतं कुठे गेले वगैरे, तर काय आला असतं. फोन बिन केला, फोन बिन केला असता. जसा क्यूआर ठेवला तसा नंबर पण ठेवला ते. हो ना, ठीक आहे. चल. तर आता निघूया. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.